धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण मिळावे या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसाठी सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात धनगर समाज बांधवांनी पारंपरिक वेशात ढोल वाजवत सहभाग नोंदविला। धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी विधानसभेत ठोस भूमिका घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। तर आंदोलकांची तातडीने दखल घेत सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। पहिल्यांदा मला आमदार बनविण्याचं काम इथल्या धनगर समाज बांधवांनी केलंय। माझा आणि धनगर समाजाचं एक वेगळं नातं आहे। निश्चितच मी धनगर समाज बांधवांसोबत होतो आहे आणि पुढेही सोबतच राहून आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी दिले। चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघातील या ठिकाणी समाज बांधव माझ्याकडे आरक्षणाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। अनेक वर्षापासून ती त्यांची मागणी आहे। मागणी अतिशय नारास्त आहे। सकल धनगर समाजाचे निवेदन मला प्राप्त झाले आहेत। त्यांनी आदिवासी समाजात 7% आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही, तर आम्हाला एसटीबीचे जे 3.5% आरक्षण आहे तेच एसटीबीबी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे अशी आदिवासीच्या यादीमध्ये 36 नंबरवर असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत त्याला मान्यता द्यावी। धनगर समाजाकरिता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात व इतर अनुषंगाने मुद्दे आपण मांडले आहेत। आपण केलेल्या वरील मागण्या मुख्यमंत्री, दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करून समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे। हे निवेदन मला प्राप्त झाले। मी पत्र दिलेलं आहे। अनेक वर्षापासूनची मागणी आहे या समाजाचं आणि माझं वेगळं नातं आहे। ज्यावेळेस पहिल्या सुरू माननीय जानकर साहेबांनी जे मला उमेदवारी दिली होती कबशीच्या माध्यमातून, त्यावेळेस 2009ला पहिला आमदार होण्याचा मान मला जानकर साहेबांमुळे आणि या समाजाने दिला होता। त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे त्या समाजाच्या सोबत जे ज्यांचे काही प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न असतो की बाकीचे प्रश्न असतो, व्यक्तिशः मी लक्ष घालत आहे। सरकार दरबारी हा प्रश्न मांडून त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि या समाजासोबत मी आहे एवढी आज तुम्हाला गवाही देतो। आवाज बहुजनांचा।